नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की अस्मिता घाबरून एकदम सुभेदार घरात प्रवेश करते. तिला बघून सगळे सावरायला तिला पुढे येतात. ती फक्त मम्मा मम्मा करत राहते, पण काही बोलत नाही आणि ती प्रचंड घाबरलेली असते, कावरी-बावरी झालेली असते. तिला घाम फुटलेला असतो. मग कल्पना तिला घेऊन बसवते आणि पाणी देते. हे सगळं चालू असताना सायलीला एका अननोन नंबरवरून फोन येत असतो. पण सायली काय तो फोन घेत नाही. सगळे अस्मिताला बोलत असतात, की "अस्मिता अगं सांग नक्की काय झालंय? तू काय एवढी घाबरलीयस?" मग शेवटी अस्मिता सांगते, की कशी ती घरातून तिच्या बाहेर पडली होती आणि तिथपासून ते सुभेदार घरापर्यंत तिला 2 गुंड तिचा पाठलाग करत होते. मग सायली सांगते, की अस्मिता जेव्हा जस्ट येत होती त्याच वेळी तिला सुद्धा एका अननोन नंबरवरून फोन येत होता. मग सायली म्हणते, "हे काम नक्कीच महिपतचं असणार. त्यानेच ती गुंड पाठवली आहेत." मग अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मी आत्ताच कमिशनरशी बोलतो. त्याची हिंमत तरी कशी झाली?" त्यावर प्रतापराव म्हणतो, की "जोपर्यंत आपल्या हाती पुरावे नाहीयेत, तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही अर्जुन. हे तू वकील आहेस, तुला माहिती आहे." मग सायली पण म्हणते, की "हो, आपल्याकडे पुरावा नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फोन नको करू." मग सायली म्हणते, "एक काम करते, मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते." पण अस्मिता म्हणते, "अगं आज सायली डे आहे. आज काही कॉफी-बिफी बनवू नकोस. तू काही काम करू नकोस." पण सायली म्हणते, "मी हात जोडते तुमच्यासमोर. आता हे असली सायली डे वगैरे साजरे करू नका. कारण मला ह्या दिवसाची अशी आठवण नकोय. आणि ह्या अवस्थेत तुम्ही घराबाहेर पडू नका शक्यतो. एवढा धोका पत्करू नका." मग अस्मिता म्हणते, "उगं तू हात कशाला जोडतेस? पण मी काही घरात बसून राहणार नाहीये. मला काही जमणार नाही ते. आणि सायली डे आपण खूप वर्षांनी साजरा करतोय. तर तो व्यवस्थित साजरा होऊ दे ना." इकडे आपण बघतो, की नागराज महिपतच्या बंगल्यावर आलेला असतो आणि त्याचा पाठलाग करत सुमन येते. नागराज महिपतच्या बंगल्याच्या आत शिरतो आणि तेवढ्यात मग सुमन जाते आणि बघते नागराजला. ती विचार करते, की हा नक्की बंगला कोणाचा असेल? तेवढ्यात तिकडून एक माणूस जातो. सुमन त्याच्याकडे चौकशी करते, की "दादा हा बंगला कोणाचा आहे?" त्यावर तो माणूस म्हणतो, की "हा बंगला साक्षी कन्स्ट्रक्शनच्या मालकाचा आहे, म्हणजेच महिपत शिकरेचा." इकडे आपण बघतो प्रतिमा आणि रविराज एका हॉलमध्ये बसलेले असतात. प्रतिमाला कसली तरी तंद्री लागलेली असते विचारांची. तेव्हा रविराज म्हणतो, "प्रतिमा काय झालं? काय विचार करतेस?" त्यावर प्रतिमा म्हणते, की "मला सुमनचं काही कळतच नाही. आत्ता फळं आणायला गेली होती. किती वेळ झाला तिला? अजून काही आलेली नाही." त्यावर रविराज म्हणतो, "ती कसल्या तरी काळजीत आहे आणि ती काळजी कसली आहे ते मला माहिती आहे." मग प्रतिमा म्हणते, "कसल्या काळजीत आहे?" त्यावर रविराज म्हणतो, की "तिचा नवरा. तो कसा वागतो तिच्याशी बघितलंस ना तू? कधी प्रेमाने वागतो, कधी तुसडेपणाने वागतो. त्याला काही तिची पडलेलीच नाहीये. हे बघ, मी नागराजला किती वर्ष ओळखतो. काही उद्योगधंदा नाही, पैसे कमावण्याचं काही नाव नाही. पण सारख्या आपल्या मीटिंगा चालू असतात. काय करतो जाऊन माहिती नाही मला. मी नागराजला आयुष्यभर पोसायला तयार आहे. पण ह्याचा अर्थ असं होत नाही की सुमनला त्याची फिकर नाहीये. तिला बायको म्हणून त्याची काळजी वाटणारच, की आपला नवरा काय करतो, कुठे जातो." मग प्रतिमा म्हणते, "सुमनला एकदा आपण दोघेही मिळून तिच्याशी बोलूया. तिच्या मनात काय आहे ते ओळखायला हवं." इकडे आपण बघतो, की महिपतच्या बंगल्यावर त्याचे गुंड येऊन पोहोचतात. महिपत म्हणतो, की "जर चांगली बातमी असेल तरच बोला, नाहीतर निघा इथून." त्यावर ते गुंड म्हणतात, की "अस्मिताचा पाठलाग तिच्या घरपर्यंत केला होता आणि तिला हे कळलेलं आणि ती नुसती थरथर कापत होती. काम झालंय आपलं." त्यावर महिपत म्हणतो, की "व्हायलाच पाहिजे काम. आता अर्जुन आणि त्याच्या बायकोला कळेल, की महिपत काय चीज आहे ते." इकडे आपण बघतो, की सायलीला सगळे आता पुढचा प्लॅन करायला तयार झालेले असतात. अस्मिता म्हणते, "तुम्ही लोक आता मूड ऑफ करून बसू नका. आज सायली डे आहे, तो आपण साजरा करूया." मग सगळे पुढच्या प्लॅनची तयारी करतात. तेवढ्यात अर्जुन एक कॅनव्हास बोर्ड घेऊन येतो
त्याच्यामध्ये सायलीसाठी सरप्राईज असतं. तो तो कॅनव्हास बोर्ड सायली अनपॅक करते. बघते तर आतमध्ये सगळ्या जुन्या आठवणींचे फोटो असतात सायलीचे, अर्जुन सोबत आणि सुभेदार घरातले. ते बघून सायली खूपच खुश होते. इकडे आपण बघतो, अस्मिता म्हणते, "अरे, हे तर सगळे फोटो सायलीच्या लग्नानंतरचे आहेत. पण आपण तर सायली डे साजरा करतोय." पण मग म्हणजेच सायलीचे लग्नाआधीचे फोटो शाळेतले, तिच्या मित्र-मैत्रिणींचे, तिच्या कॉलेजचे हे सगळे फोटो कुठे आहेत? ते तर असायला पाहिजेत ना? त्यावर सायली म्हणते, "अहो अस्मिताताई, आश्रमात कधी फोटो काढण्याची पद्धत नव्हती आमची. आणि जे काही फोटो आहेत ते सगळे मनातच आहेत. म्हणजेच मनातल्या आठवणी आहेत. माझे असे फोटो कधी कोणी काढलेले नाही आणि मधुभाऊंकडे तर तेवढे पैसेही नसायचे अशा हौस-मौज पूर्ण करण्यासाठी." मग अस्मिता म्हणते, "माझ्या तर शाळेतले फोटोज, माझ्या सगळ्या बालपणीच्या आठवणी एका ठिकाणी मी ठेवल्या आहेत." त्यावर प्रतापराव म्हणतात, "अगं अस्मिता, सगळ्यांचंच बालपण काही तुझ्यासारखं नसतं आणि सगळ्याच मुली तुझ्यासारखे स्वमग्न नसतात." त्यावर अर्जुनला एक कल्पना सुचते. तो मनात म्हणतो, की सायलीचे फोटो जरी नसले तरी तिचे स्कूलच्या आयडी कार्डसाठी तरी फोटो काढलेलेच असतील ना. तर शाळेतलं आयडी कार्ड जर मिळालं तर आपल्याला हे तर कळेल की सायली आधी कशी दिसायची आणि त्याच्यावरून तिच्या आईवडिलांचा पत्ता आपल्याला शोधून काढता येईल. मग तो लगेच कुसुमला फोन करतो आणि कुसुमला म्हणतो, की "तुम्ही जरा आश्रमात येता का? आपण जरा सायलीचं आयडी कार्ड स्कूलचं कधी मिळतंय का कुठे बघूया." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की सुमन नागराजशी बोलते. ती म्हणते, की "मी तुम्हाला महिपतच्या बंगल्यात शिरताना बघितले." त्यावर नागराज खोटं बोलतो. "मी सांगितलं ना तुला, मी मित्राकडे गेलो होतो." मग सुमन त्याला सांगते, की "मी तुमचा पाठलाग करत बघत होते. तुमच्या माग काढत आले होते." नागराज पुढे काहीच बोलत नाही. आणि अर्जुन आणि कुसुमला सायलीचं ओळखपत्र आश्रमात मिळतं. तो ते घेऊन घरी येतो आणि त्याच्या बेडरूममध्ये उभा असताना तिथे सायली येते आणि सायली येते बघताच तो ते ओळखपत्र कपाटात लपवून ठेवतो. अर्जुन तिकडून निघून गेल्यावर सायली ते कपाट चेक करते आणि तिला ते ओळखपत्र मिळतं. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.